नमस्कार. संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे ब्राह्मणी नऊवारी साडीचे कटिंग पाहणार आहोत, कटिंग आणि स्टिचिंग. तर इथे मी नऊवारी साडी घेतलेली आहे राणी कलरची आणि त्याच्यासाठी 2 मीटर अस्तर घेतलेले आहे. पूर्ण उंची आहे 42 इंच आणि हिप आहे 45 इंच आणि बॉटम आहे 16 इंच. त्याच्या मापाने इथे पायजमे सलवारवरती मापे टाकायचे आहेत. पहिल्यांदा सलवार कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर आहे ते 2 मीटर अस्तर घेतलेले आहे. ही आहे नऊवारी. पहिल्यांदा इथे मी अस्तर कटिंग करून घेते. तर अस्तर इथे मी डबल फोल्ड जसे फोल्ड केलेले आहे तसेच ठेवून घेतले. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. अशा प्रकारे डबल फोल्ड आहे. इकडे 4 लेयर आलेले आहेत पुढच्या साईडला, ओपन साईडला. बंद साईड आपल्या साईडला घेतली. इथे मी हिपचे माप टाकून घेते. 45चा तिसरा भाग काढायचा. इथे मी 15 इंचावर माप टाकून घेतले. 45चा तिसरा 15 इंच सरळ रेषा आखून घेतली. त्याच्यानंतर इथे देखील 15 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. आतल्या साईडला मी 2 इंच घेतले कमरेसाठी. इथे 15 इंच मायनस 2 इंच करायचे. इथे 13 इंच आलेले आहे. 13 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आहे. जे आकार जेवढे अस्तरची उंची आहे तेवढे मी पूर्ण घेतलेले आहे. इथे 16 इंच बॉटम आहे तर 8 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून अशा प्रकारे सरळ रेष आखून घेतली. हे पायजमेचे कटिंग झालेले आहे आतमधले अस्तरचे. इथे अस्तरचे कटिंग झालेले आहे. इथे वरच्या साईडला बंद साईड आहे तर ती कटिंग करून घेतली. अशा प्रकारे आपले इथे दोन्ही साईडचे पार्ट तयार झालेले आहेत. अशा प्रकारे 2 पार्ट तयार झालेले आहेत. आता इथे मी नऊवारीचे कटिंग करून घेते. नऊवारीचा जे पदर आहे त्या साईडून आपल्याला पहिल्यांदा इथे माप टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे. इकडे पूर्ण उंची आहे 40 इंच. त्याचे माप टाकायचं आहे. 42 इंच. इथे पदराच्या साईडला मी मेजर टेप ठेवून घेतली. इथे 42 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. इथे मी चॉक मारून घेतला 42 इंचावर. मी साडी सरळ बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि माझ्या डाव्या साईडला पदराची साईड आहे. इथून देखील आपल्याला इथे 42 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. इथे मी दुसऱ्या वेळेला 42 इंचावर माप टाकून घेते. इथे चॉक मारून घेतला. इथे डाव्या साईडला मी इथे पदराची साईड घेतलेली आहे आणि साडी सरळ बाजूनीच घेतलेली आहे. आता इथे मी खालच्या साईडला माप टाकून घेते. जेवढी वरच्या साईडला घेतले तेवढेच. इथून देखील 42 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. इथे चॉकने माप टाकून घेतले. परत एकदा आपल्याला माप टाकायचं आहे. इथे मी 42 इंचावर माप टाकून घेतले. आता इथे वरच्या साईडला जो चॉक मारून घेतलेला आहे तो सरळ खालच्या साईडला चॉक मारून घ्यायचा. इथे सरळ रेष आखून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी सरळ रेष आखून घेतली
आता इथे मी खालच्या साईडला प्लस 18 इंच घ्यायचे, कारण आपल्याला इथे पदर कटिंग करत आहोत तर खालची साईड आहे ती जास्त असते, जास्तच घ्यायची. इथे मी 18 इंचावर माप टाकून घेतले. आता ही आपली वरच्या साईडची कमरेची साईड आहे. साडी सरळ बाजूनेच ठेवलेली आहे. इथे देखील मी 18 इंचावर माप टाकून घेतले. आता दोन्ही मार्किंग आहे ते सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी पदराचे माप टाकून घेत आहे आणि अशा प्रकारे इथे मी खालच्या साईडला 18 इंच आहे, तिथून मी क्रॉसमध्ये वरच्या साईडला आतल्या साईडला जिथे 42 प्लस 42 आलेले आहे तिथे क्रॉसमध्ये सरळ रेष आखून घेतलेली आहे आणि ते कटिंग करून घ्यायचे. म्हणजे खालच्या साईडला इथे मी 18 इंच एक्स्ट्रा घेतले. वरच्या साईडचे जे 18 इंच एक्स्ट्रा होते ते कटिंग करायचे. अशा प्रकारे इथे मी सरळ साडी कटिंग करून घेतली. आता इथे जे आपण जे आकार काढून घेतलेला आहे आसनचा पायजम्याचा, त्याच्या मापाने इथे अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे जो आसनचा भाग आहे त्याच्या मापानेच प्लेट टाकून घ्यायचे आहेत. इथे पदरावरती मी प्लेट टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जो आपण पायजम्याचा जे आकार काढून घेतलेला आहे त्याच्या मापाने बराबर प्लेट टाकून घेतलेले आहेत. हा आपला पदर तयार झालेला आहे. आता इथे मी साडी आहे ती उलट्या साईडून ठेवून घेतली आणि जे पायजम्याचे आपण अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. वरच्या साईडला एक्स्ट्राचा जो पदराची जी साईड आहे ती ठेवून घेतलेली आहे, साडीची बॉर्डर. इथे खालच्या साईडला सलवारची उंची कमी 1 इंच कमी येत होती, म्हणून मी वरच्या साईडला थोडेसे अस्तर ठेवून घेतलेले आहे. पायजम्याचे कटिंग केलेले आहे ते. आणि इथून मी दाखवते त्याप्रमाणे फक्त खालच्या साईडला दोन्ही साईडून शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जिथे जे आकार आलेले आहे ते वरच्या साईडचा भाग सोडून द्यायचा आणि खालच्या साईडून फक्त शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी एक भाग तयार करून घेतला. आता इथे मी दुसरा पायजम्याचा जो अस्तरचा कापड आहे तो ठेवून घेते. तो देखील अशाच प्रकारे ठेवून घ्यायचा. इथे पूर्ण उंची 42 आहे तर कमी पडत होती अस्तरमध्ये, म्हणून मी खालच्या साईडला थोडंसं अस्तर वरच्या साईडला ठेवून घेतलं. इथून आपल्या दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही पार्टवर शिलाई करून घेतली, तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे. अशा प्रकारे वरच्या साईडचा जे आकार आहे तो ओपन आहे. आता हा जो अस्तर आहे तो वरच्या काठाला बराबर इथे शिलाई करून घ्यायचा. इथे मी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे जे साडीचे कापड होते त्याला देखील प्लेट टाकून घेतलेले आहेत. इथे मी पिना लावून घेतलेले आहेत, तिथे मी प्लेट टाकून घेतलेले आहेत. साडीची उंची जर कमी असेल तर अजून 2-3 प्लेटा एक्स्ट्रा येतात. उंची 42 आहे त्याच्यामुळे जास्त साडी उरलेली नाही, 2-3च प्लेट आलेले आहेत. आता हे साईडून एक्स्ट्राची जी साडीचे कापड आहे ते कटिंग करायचे. अशा प्रकारे आपल्याला एक साईडचा सलवारचा भाग तयार झालेला आहे. याला देखील मी प्लेट टाकून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करायचा दोन्ही साईडून. अशा प्रकारे इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. दोन्ही पायाचे भाग तयार करून घेतलेले आहेत.
अशा प्रकारे आता हा एक्स्ट्राचा जो कापड आहे याच्यामध्ये आपल्याला काष्टा बनवायचा आहे। एक्स्ट्रा जी साडी उरलेली आहे ती त्याच्यामध्ये पुढच्या साईडचा काष्टा आणि पाठीमागच्या साईडचा। तर इथे मी तुम्हाला मोजून दाखवते किती मीटर साडी उरलेली आहे नऊवारीमधली ती 1 मीटर झाले। इथे 2 मीटर साडी झाली। इथे 3 मीटर झालेले आहे। इथे 4 मीटर आणि थोडेसे 1-2 बोटं जास्त झालेले आहेत। इकडच्या साईडून मी साडी सरळ कटिंग करून घेते। इथे मी साडी आहे ती एक्स्ट्रा जी आहे ती आपल्याला काष्टा बनवायचा आहे ती फोल्ड करून ठेवली आणि उंचीचे माप टाकले 42 इंचावर। वरच्या साईडला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते बॉर्डर आहे ती कटिंग करायची। अशा प्रकारे इथे मी एक्स्ट्राची जी बॉर्डर होती ती कटिंग केली। इथे मी पूर्ण उंचीचे माप टाकून घेतलेले आहे। आता ही जी साडी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे सरळ बाजूने। इथे आपल्याला जो सलवारचा जे आकार आहे तो कटिंग करायचा आहे त्याच्या मापाने। अशा प्रकारे इथे मी एक साईड ठेवून घेतली। जो आसनचा आकार आहे तो साडी फोल्ड आहे, म्हणजे 2 लेयर आहेत। अशा प्रकारे इथे मी जे आकार कटिंग करून घेतला सलवारच्या मापाने। ही साडी आहे तशीच बाजूला करून घेतली। आता इथे तुम्हाला दाखवते कसे जॉईंट करायचे ते। माझ्या उजव्या साईडचा जो भाग आहे तो उजव्या पायाचा आहे आणि डाव्या साईडला मी डाव्या साईड ठेवली सलवार ठेवून घेतलेली आहे। आता उजव्या साईडचा जो भाग आहे त्याच्यावरती जे आपण साडीचा जे आकार काढून घेतलेला आहे कटिंग करून तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा अशा प्रकारे। आणि इथे जे आकार वरतीच आपल्याला अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे, फक्त जे आकारावरती। पहिल्यांदा जो काष्ट्याची साडी आहे ती शिलाई करून घ्यायची, त्याच्यानंतर डाव्या साईडचा जो हा भाग आहे तो अशा प्रकारे ठेवून डबल शिलाई देऊन घ्यायची। अशा प्रकारे इथे मी शिलाई करून घेते। इथे जे आकारावर शिलाई करून घेते इथे मी तुम्ही बघू शकता शिलाई करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। याच्यामध्ये आपल्याला काष्टा बनवायचा आहे। हा आहे उजव्या साईडचा भाग। आता इथे मी जी काष्ट्यासाठी साडी आहे ती प्लेट टाकून घेते। याच्यामध्ये आपल्याला पुढच्या साईडचा काष्टा आणि पाठीमागच्या साईडचा बनवून घ्यायचा आहे। इथे जेवढी 4 मीटर साडी उरलेली आहे त्याच्यामध्ये प्लेट टाकून घेतल्या। प्लेट सरळ करून घ्यायचे। इथे आपल्याला प्लेट आहेत त्या उजव्या साईडला ठेवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे, कारण डाव्या साईडला आपल्याला काष्ट्याचा ओचा येणार आहे। इथे मी परत एकदा तुम्हाला प्लेट टाकून दाखवते। प्लेट इथे सरळ करून घ्यायच्या आणि उजव्या साईडचा जो पाय आहे त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या। इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला 4 इंच जागा राहील त्याच्या मापाने शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे निऱ्या आहेत त्या व्यवस्थित बसतील। इथे मी शिलाई करून घेतली तुम्हाला दाखवल्याप्रमाणे। अशा प्रकारे इथे मी उजव्या साईडचा पाय आहे त्याच्यावरती शिलाई करून घेतली। मिरीचं तोंड देखील त्याच साईडला आहे उजव्या साईडला।
आता हे साडीचा कापड आहे तो अशा प्रकारे दोन्ही पायावरती ठेवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जर होत असेल तर एक छोटीशी प्लेट टाकायची, जेवढे एक्स्ट्रा आहे कापड त्याच्या मापाने. इथे खालच्या साईडची बॉर्डर बराबर ठेवून घ्यायची आणि इथे देखील एक्स्ट्रा कापड आहे तिथे प्लेट टाकून घ्यायची आणि इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेतली दोन्ही साईडला. आता इथे मी तुम्हाला जो पदर कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा. पदर सरळ बाजूनेच ठेवून घेतलेला आहे. उजव्या साईडचा पाय आहे त्याच्यावरती जे आकार आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. पदर मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. अशा प्रकारे उजव्या साईडचा जो पाय आहे त्याच्यावरती जे आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी शिलाई करून घेतली. पदर सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. आता जो डाव्या साईडचा जे आकार आहे तो आणि उजव्या साईडचा जे आकार काढलेला आहे तो एकमेकावरती ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. फक्त जे आकारावरतीच डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी शिलाई करून घेतली. आता आपल्याला दोन्ही साईडचे जे पाय आहेत ते शिलाई करून घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला इथे अस्तर आणि साडी जे जॉईन केलेली आहे ते शिलाई करून घ्यायचे आहे आसनच्या साईडून. इथे मी शिलाई करून घेतली. तुम्ही बघू शकता पूर्ण सलवारचे स्टिचिंग झालेले आहे. आता इथे मी कमरेच्या साईडला वरच्या साईडला बॉर्डर लावून घेते. इथे मी 1.5 इंचाची फोल्ड करून आली पाहिजे तर 3.5-4 इंचाची कटिंग करून घेतलेली आहे. वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती कमी होती, जेवढी बसेल तेवढी मी घेतली. आणि इथे आपल्याला उजव्या साईडला दोरी घालण्यासाठी जागा सोडून द्यायचा आहे, कारण उजव्या साईडून आपला पदर येतो तर त्याच्यामध्ये आपण जी नॉट्स बांधणार आहोत ती लपून जाईल त्याच्यामध्ये पदरामध्ये. पहिल्यांदा इथे उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची आणि सरळ बाजूला परतवून घ्यायची. इथे मी वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काष्टा बनवायचा आहे. तर मी उजव्या साईडचा पाय आहे तो माझ्या साईडला ठेवून घेतला. अशा प्रकारे इथून आपल्याला मापायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. 42 इंच प्लस 10 इंच घ्यायचे. इथे मी 42 इंच घेतले प्लस 10 इंच घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी चॉक मारून घेतला. त्याच्यानंतर असे फोल्ड करायचे. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि जिथे आपण कमरपट्टी लावलेली आहे वरच्या साईडला त्याच्या खालच्या साईडला अशा प्रकारे डाव्या पायावरती ठेवून घ्यायची जी बॉर्डर आहे ती काष्टेची आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे. मधल्या साईडला जे आपण काष्ट्याच्या मिऱ्या शिलाई करून घेतलेल्या आहेत त्याच्या इकडच्या साईडला मधल्या साईडला 4-5 इंचाचा गॅप राहिला पाहिजेत. त्याच्या मापाने बराबर अशा प्रकारे इथे मी स्टिचिंग करून घेतलेले आहे काष्ट्याचे. आता इथे मी पाठीमागच्या साईडचा जो काष्टा असतो त्याचे माप टाकून घेणार आहे. डाव्या साईडचा पायजमा आहे तो माझ्या साईडला ठेवून घेतला. इथून आपल्याला माप टाकायचं आहे. इथून देखील पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे. पूर्ण उंची 42 इंच आहे. इथे मी 42 इंचावर चॉक मारून घेतला प्लस 5 इंच घ्यायचे. इथे देखील चॉक मारून घेतला. आता इथे आपल्याला पाठीमागचा काष्टा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे
आणि डाव्या साईडचा पाय आहे तो पलटी मारून घ्यायचा, परतवून घ्यायचा। अशा प्रकारे मी परतवून घेतला आणि जसा आहे तसाच आपल्याला काष्ट्याची बाजू आहे ती पाठीमागच्या साईडला घ्यायची आहे आणि 2 वेळा आपल्या साईडला परतवून घ्यायचं आहे। एकदा घेतलं, परत एकदा मी काष्टा जो बॉर्डर आहे ती परतवून घेतली, सरळ करून घ्यायची आणि जिथे पाठीमागच्या साईडचा जो पदर आपण स्टिच करून घेतलेला आहे, मधल्या साईडची जी शिलाई आहे तिथे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। इथे मी पिन लावून घेते। इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि डाव्या साईडचा पाय आहे तो मी बाहेरच्या साईडला काढून घेतला। अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता पाठीमागचा काष्टा कसा तयार झालेला आहे तो सरळ व्यवस्थित करून घ्यायचा। हा आहे पदर। इथे मी शिलाई करून घेतली। हा आहे पाठीमागच्या साईडचा काष्टा। तुम्ही बघू शकता छान झालेली आहे साडी, पूर्ण साडी स्टिचिंग करून झालेली आहे। अशाच प्रकारे मी इथे दुसरी नऊवारी साडी देखील तयार करून घेतलेली आहे। दोन्ही साडींचा सीट घेर एकच होता, फक्त उंची कमी जास्त होती। या साडीची उंची 40 इंच आहे। दोन्ही साडींचे हिपचे माप एकच होते, म्हणून इथे मी पहिल्यांदा एक साडी ही शिवून घेतली, त्याच्यानंतर एक साडीचाच व्हिडिओ बनवला कटिंग स्टिचिंगचा। ह्या साडीवरचा जो ब्लाऊज पीस आहे तो स्टिचिंग करायचा आहे, कटिंग करायचा आहे। अशा प्रकारे इथे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने साडी कटिंग आणि स्टिचिंग करायची ते सांगितलेले आहे। तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की कमेंट करा।